जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत महाराजांच्या तत्वज्ञानाच्या आधाराने त्यांच्या विचारांचं उपदेशांचं चिंतन करत आहोत आणि आपण सगळेजण याच्यामध्ये फार प्रामाणिकपणे सहभाग आपला आहे आणि आपण खूप छान पद्धतीने पुढे चाललेलो आहोत एक 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 विचार महाराजांचं घेऊन. आपण मागच्या वेळेला प्रपंचाचं स्वरूप कसं आहे हे बघितलं आणि त्याच्यानंतर प्रपंचामध्ये विकारांचं नियमन कसं करायचं, गुणांचं संवर्धन कसं करायचं, हे महाराजांच्या तत्वज्ञानाच्या आधाराने आपण थोडंसं त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज आपण प्रापंचिक कर्तव्य करत असताना त्या प्रपंचामध्ये भगवंताचं अनुसंधान कसं राखायचं या विषयावर आज थोडंसं चिंतन आपण करणार आहोत. महाराज म्हणतात तसं जमिनीवर नाणं पडलेलं आहे, ते उचलल्यानंतर जशा नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्या हातामध्ये येतात, तसं आपण जन्माला आलो की प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला एकदमच प्राप्त झालेल्या असतात. आपल्या मनामध्ये अशी एक साधारण कल्पना असते की प्रपंच म्हटला की लग्न झालेलं आहे, मुलं बाळं आहेत, त्या व्यक्तीचा तो प्रपंच आहे. पण तसं नाही आहे. जी व्यक्ती सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंची आहे. त्यामुळे एकटी राहणारी व्यक्ती सुद्धा महाराजांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून ती प्रपंच करणारीच आहे. आता प्रपंचामध्ये आपला संबंध अनेकांशी येतो. आपल्या अगदी घरापासून सुरुवात केली तर घरामधल्या व्यक्तींशी आपला प्रथम संबंध येतो. आपण जेव्हा घरामध्ये वावरत असतो किंवा प्रपंच करत असतो त्यावेळेला सगळेच जण त्यांचा स्वतःचा स्वार्थ तपासून पाहत असतात. पहा, आपणही तेच करत असतो. आपण काही कोणी वेगळे नाही. महाराज म्हणतात तसं की 5 जणांचा मिळून प्रपंच बनलेला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी आहे. तर एकट्याला सुख कसं लाभेल? त्यामुळे जेव्हा कुठलीही गोष्ट करण्याची वेळ येते, एखादा निर्णय घ्यायचा असतो घरामध्ये, तर त्यावेळेला सगळेजण आपापला स्वार्थ तपासून पाहतात. पहा, आणि कुठेतरी तो दुःखदायक अवस्थेमध्ये जातो, कारण सगळ्यांचे स्वार्थ त्यामध्ये साधले जात नाहीत. अशा प्रपंचाच्या स्वरूपामध्ये महाराजांनी जसं सांगितलंय की हा प्रपंच असत्य आहे, प्रपंच हा त्याच्यामध्ये कमतरता आहेत, उणीव हेच प्रपंचाचं रूप आहे. असा प्रपंच करत असताना कशा पद्धतीने राहायचं आहे, कशी आपली प्रापंचिक कर्तव्य पूर्ण करायची, आणि हे सगळं करत असताना जे आपलं दुसरं कर्तव्य आहे परमार्थ, तोही कसा साधायचा आणि त्याच्यासाठी भगवंताचं अनुसंधान कसं ठेवायचं, याचं चिंतन आपण करणार आहोत. महाराज काय सांगतात आपल्याला की प्रपंचाची आवड असू नये. बघा महाराजांचं सांगणं काय आहे. प्रपंचाची आवड असू नये. आवड कशाची असावी? प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. म्हणजे प्रपंचाची आवड असू नये, प्रपंचातील कर्तव्यांची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे व मनाने अनुसंधान ठेवावे. काय सुंदर सांगितलंय पहा महाराजांनी. आपला प्रपंच तापदायक का होतो? कारण आपली वृत्ती आकुंचित असते. आपण संकुचित विचारसरणीने प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. ज्याला आपण ब्रॉड माइंडेड व्ह्यू म्हणतो, तो आपल्याला बऱ्याचदा घेता येत नाही. कुठेतरी स्वभावामध्ये एक संकुचितपणा आपल्या प्रत्येकाच्याच आलेला आहे. आत्ताच्या या काळामध्ये जगत असताना आपण फार मनाचा मोठेपणा दाखवू शकत नाही. एक विशाल वृत्ती आपण ज्याला म्हणतो ती दाखवू शकत नाही.
कुठेतरी तो प्रपंच तापदायक होतो. पण प्रपंच करत असताना प्रापंचिक कर्तव्य मात्र आपल्याला करावीच लागतात. ती काही सुटलेली नाहीत. मग ही सर्व कर्तव्य करत असताना मनाची अवस्था कशी ठेवली पाहिजे? जो त्रागा होतो आपला, ती कर्तव्य काय भावनेने केली पाहिजेत, म्हणजे महाराजांना अपेक्षित असलेलं वर्तन आपल्याकडनं होईल. महाराज काय सांगतात की आपण कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे, व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे, बाकी रामावर सोपवावे. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंतापाशी स्वतंत्र. काय आपला सगळा व्यवहार दोन बाजूनी चालतो, एक देहाच्या पातळीवर, एक मनाच्या पातळीवर. महाराज सांगतात की प्रपंच जरुरी पुरता करा. आपण प्रपंचामध्ये अत्यंत आसक्ती कालवंत करतो. जे दृश्य आहे, जे आपल्या दृष्टीला दिसतं ते आपल्याला सत्य वाटतं. प्रापंचिक गोष्टी किंवा प्रपंच हा आपल्या दृष्टीला दिसत असल्यामुळे आपण त्याला जरुरीपेक्षा जास्त महत्व देतो, जास्त सत्यत्व देतो. तो प्रपंच जणू काही सत्य आहे असं मानून चालतो. पण शेवटी तो आकुंचित विचारसरणीमुळे सगळ्यांनाच तापदायक ठरतो. सगळ्यांचे स्वार्थ त्याच्यामध्ये साधले जात नाहीत. अनेकांची मानसिक कुचंबणा होते. एखादी व्यक्ती घरामध्ये अत्यंत हेकेखोर असते. सगळे काही निर्णय ती व्यक्ती स्वतःच्या मनाप्रमाणे घेते. इतरांना त्याचे निर्णय पाळावे लागतात. बऱ्याचदा त्यांना मन मारून जगावं लागतं. जी व्यक्ती स्वतःच्या हेकेखोरपणामुळे सर्व निर्णय घेत असते, त्या व्यक्तीच्या कुठेही ते शिवत सुद्धा नाही की आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय का. आज सगळ्या घरांमध्ये जर आपण जाऊन बघितलं, आपल्याला हे लक्षात येईल की मनुष्य प्राणी हा कुठेतरी मनाने दुखावला गेलेला असतो. काहीतरी घडलेलं असतं, काहीतरी घटना गतकाळामध्ये घडलेल्या असतात. भविष्याची चिंता असते, काळजी असते. काय करायचं कळत नाही. कशा पद्धतीने आयुष्य जगायचं हे कळत नाही. कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की जे दिवस आता माझे चाललेले आहेत, ठीक आहे, मी आता अस्वस्थतेच्या काळातून जातोय किंवा मला काही अडचणी आहेत, पण हा प्रपंच मला सुख देईल, ही इतकी मनामध्ये आशा बाळगून आहोत आपण सगळेजण. आणि तो शेवटी प्रपंच हा दुःखदायक ठरतो. तो आपल्याला हवं तसं सुख नाही देऊ शकत. पूर्णांशाने आपल्याला ते सुख मिळत नाही. त्यामुळे महाराज म्हणतात की प्रपंच हा जरुरीपुरताच आपल्याला करायचा आहे. जरुरीपुरता म्हणजे कर्तव्यापुरता. म्हणजे उदासीनतेने करायचं आहे का, तर नाही, आनंदानेच करायचंय. पण मन मारून करायचं पण नाहीये. आनंद घेऊन करायचा आहे, पण त्याच्यामध्ये आसक्ती कालवायची नाही. आपलं कर्तव्य काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, व्यक्तिगत हेवेदावे जेव्हा एकमेकांच्या बरोबर असतात, म्हणजे आपण घरामध्ये वावरत असू किंवा आपण बाहेर कुठे असू, कामाच्या ठिकाणी किंवा नातेसंबंधांमध्ये, व्यक्तिगत हेवेदाव्यांमुळे आपण आपलं कर्तव्य काय आहे हे बऱ्याचदा विसरतो, की त्याला काहीतरी व्यावहारिक समर्थन देतो, की अमुक व्यक्ती माझ्याशी आधी व्यवस्थित वागलेली नाहीये, म्हणून माझं जरी आत्ता त्या व्यक्तीबरोबर काही कर्तव्य असलं तरी मी करणार नाही, हे व्यावहारिक समर्थन आपण देतो. पण महाराजांना ते आवडत नाही. महाराज म्हणतात की तुम्ही कर्तव्याला चुकू नका. कर्तव्याला चुकलात तर परमेश्वरापाशी काही उभं राहता येणार नाही. आपण काय तोंड दाखवणार महाराजांना जेव्हा आपण स्वतः कर्तव्याला चुकलेलो असू? आपण काय भगवंताला तोंड दाखवणार? जेव्हा भगवंतापुढे किंवा महाराजांपुढे उभं राहू तेव्हा आपल्याला माहिती असतं ना, आपलं मन खात असतं आपल्याला. आपण जगाला फसवू शकतो, पण आपण स्वतःला फसवू शकत नाही. आपण आपल्या भगवंताला फसवू शकत नाही आणि आपण आपल्या सद्गुरूंना पण फसवू शकत नाही. जी कर्तव्य आपली चुकलेली आहेत ना, त्याचा दोष लागतोच. त्यामुळे कर्तव्याला चुकू नका. कर्तव्याला चुकू नये असं महाराज म्हणतात. कर्तव्य करायची, सगळी कर्तव्य करायची. प्रपंचामध्ये आसक्तीने गुंतून राहायचं नाही. आपल्याला कमळाचं जसं हे असतं ना, त्याला आपण म्हणतो कमलदल, किंवा त्याला ते चिखलात उगवलेलं असतं पहा, पण त्याला त्याचा स्पर्श झालेला नसतो.
तसं आपण राहिलं पाहिजे, की कमलपत्रासमान आपण अलिप्त राहता आलं पाहिजे, की म्हटलं तर त्या प्रपंचाच्या दलदलीमध्ये आपण फसलेलो आहोत सगळेजण. कितीही म्हटलं तरी प्रपंच सोडता येत नाही. कितीही आवडत नसला तरी तो करावा लागतो. कितीही वैयक्तिक पातळीवर प्रापंचिक त्रास सहन करावा लागत असला तरी तो एकीकडे सहन करावाच लागतो. सोडून जाणार कुठे? एकटं राहणारा माणूस हा प्रपंचीच आहे शेवटी. मग कर्तव्य म्हणजे काय? आणि व्यवहार करताना कर्तव्य बुद्धीने तो कसा करायचा व्यवहार? कारण आपण कर्तेपण स्वतःकडे घेतलेलं असतं, तिथे आपली चूक होते. आपल्याला असं वाटतं की आपण हा प्रपंच करतोय, हा माझा आहे ना, मग मला सगळा करायला पाहिजे, मला माझा खेचायला पाहिजे. सगळं मान्य आहे. पण हे कर्म करताना ताकद कोण देतं? शक्ती कोण देतं? परमेश्वर शक्ती देतो ना आपल्याला. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण काय म्हणतो, की आज मला बरं नाही वाटत आहे. तर आपण काही त्या दिवशी करू शकत नाही. कुठलंही काही कर्तव्यही करू शकत नाही. याचाच अर्थ काय आहे, की आपण परावलंबी आहोत. देह हा परतंत्र आहे. म्हणून महाराजांनी ते मन स्वतंत्रपणे भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवावं असं सांगितलेलं आहे. मग कशा पद्धतीने हे कर्तव्य करायचं? कर्तव्य म्हणजे काय? तर कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता कर्म करत राहणे. उदासीनतेने नाही, आनंदानेच करायचे, पण अपेक्षा ठेवायची नाही. आपला मनुष्य स्वभाव असा असतो, की आपण कोणासाठी काही करायला गेलो किंवा ती संधी जरी आपल्याला मिळाली ना, तरी सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण कोणासाठी तरी काहीतरी करतोय ही कर्तेपणाची भावना शिल्लक राहतेच. आपण ह्याचा विचार करू शकतो, आपण अभ्यास करूया या गोष्टीचा. राहते का भावना? तर राहते, अनुभव येतो. कोणाला मदत केली तरी वरनं दाखवतो आपण, की नाही रे तुला गरज होती ना, मी तुला मदत केली एवढंच, फार काही नाही त्याच्यात, हे म्हणतो आपण. पण सबकॉन्शियस माइंडमध्ये, मनाच्या अंतरंगामध्ये कुठेतरी त्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे हे लक्षात असतं आपल्या. आणि भविष्यामध्ये जर ती व्यक्ती आपल्याशी बरोबर वागली नाही, तर आपण लगेच आपल्या मनामध्ये येतं, की आपण एवढं त्या व्यक्तीचं केलं, पण आपल्या बाबतीत मात्र ती व्यक्ती तितकीशी व्यवस्थित वागलेली नाही. ह्याचाच अर्थ काय आहे, की आपण सगळं कर्तव्य स्वतःकडे घेतलेलं आहे. मग ह्याला कर्तव्य म्हणणार का? त्याला कर्तव्य म्हणता येणार नाही. कर्तव्य म्हणजे काय? की तू माझ्याशी कसाही वाग. समोरची व्यक्ती आपल्याशी कशीही वागली, तरी त्या प्रसंगामध्ये आपलं कर्तव्य काय आहे, हे समजून घ्यायचं. शांतपणे विचार करायचा. मनामध्ये कितीही राग असला त्या व्यक्तीविषयी, मनामध्ये कितीही द्वेष असला, ती व्यक्ती नाही आपल्याशी चांगलं वागली हे आपल्याला माहिती आहे. गतकाळात घडून गेलेल्या घटनांमुळे आपण त्या व्यक्तीविषयी अत्यंत दुःखी आहोत. पण आज त्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये कर्तव्य करायची वेळ आली आहे ना, आता इथे महाराज आपली परीक्षा बघतायत समजा. आता परमेश्वर आपली परीक्षा बघतोय हे समजूनच घ्या. आणि कशा पद्धतीने आपण आपलं कर्तव्य पार पाडतोय, ह्याच्याकडे फार बारीक लक्ष असतं महाराजांचं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या बाबतीत जे जे काही करणं योग्य आहे, ते करणं म्हणजे कर्तव्य करणं. आता आपण सगळे प्रापंचिक आहोत, पण आपण एकीकडे साधन मार्गावर सुद्धा आहोत. प्रत्येक व्यक्तीला दोन तऱ्हेची कर्तव्य आहेत हे महाराजांनी सांगितलेलं आहे. एक मीपणाचं कर्तव्य आणि माझेपणाचं कर्तव्य. हे आपण मागे एकदा बघितलेलंही आहे. विषयाच्या अनुषंगाने हा आता भाग आपण पाहतोय, हे चिंतन आपण करतोय. मीपणाचं कर्तव्य म्हणजे मी कोण आहे? तर आत्मस्वरूप, जे भगवंतापासून विलग होऊन आलेलं आहे. मग आत्मस्वरूपाची जाणीव होणं म्हणजे परमार्थाच्या वाटेवर चालत असताना त्या भगवंताला, त्या परमात्म्याला आपण आपल्या जाणीवेनी ओळखण्याचा प्रयत्न करणं. मनाच्या अंतर्गत पातळीवर त्याचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणं. आपण कोण आहोत? आपण कुठून आलो? हे ब्रह्मांड काय आहे? या ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला परमात्मा आपल्यामध्ये कसा चैतन्य शक्तीने विराजमान आहे?
त्या परमात्म्याची, त्या चैतन्य शक्तीची आपल्या अंतर्गत पातळीवर ओळख करून घेणं हा हा परमार्थ आहे. हे सगळं करणं म्हणजे मीपणाचं कर्तव्य आहे. साधनी माणूस हे करण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या सद्गुरूंनी जी काही उपासना सांगितलेली आहे, नामसाधना सांगितलेली आहे, तो ते सगळं करण्याचा प्रयत्न करतो. पण जे दुसरं आहे, देहाच्या पातळीवरचं कर्तव्य म्हणजे माझेपणाचं कर्तव्य. देहाशी संबंधित असलेली कर्तव्य ही देहाच्या पातळीवर करावी लागतात. त्यावेळेला साधनी माणसाचा खरं तर कस लागतो. म्हणजे तासभर बसून तो साधन करेल, पण दिवसातला उरलेला वेळ देहाच्या पातळीवर कर्तव्य करत असताना जर तो सगळ्यांशी व्यवस्थित वागू शकला नाही, मनामध्ये अशुद्ध भाव ठेवून राहिला, त्याचं प्रकटीकरण त्याच्या आचरणामध्ये झालं, ते जर व्यवस्थित आचरण झालं नाही, तर साधनेला कमीपणा येतो. म्हणजे काय की मी चे कर्तव्य केले म्हणजे साधन केलं, पण देहाने कसंही वागलो तर चालेल का? नाही चालणार. म्हणजे आपल्याला साधन करत असताना, साधन मार्गावर जात असताना आपल्याला या दोन्ही गोष्टींचा फार बारकाईने विचार करायला लागतो आणि अभ्यास करावा लागतो, की आपण एकीकडे उपासना करत असताना देहाच्या पातळीवरनं येणारी कर्तव्य आपण व्यवस्थित करतोय का? त्यांना आपण व्यवस्थित न्याय देतोय का? कुठल्या माणसांशी आपला रोजचा संपर्क येतोय? काय चुकतंय आपलं त्यांच्याबरोबर वागताना? काय अनुभव येतोय आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करत असताना? काय होतंय? कारण शेवटी प्रपंच म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिपवर चालतो. एकमेकांशी असलेले संबंध जेवढे कॉर्डियल राहतील, जेवढं एकमेकांशी प्रेमाचे संबंध राहतील, तेवढा प्रपंच हा चांगला होतो आणि आपल्याला आपली कर्तव्य पार पाडता येतात. पण प्रत्येक वेळेला असं होतं का? होत नाही. तो प्रपंच तापदायक आहे, तो प्रपंच आकुंचित आहे, त्याच्यामुळे तो तसा तितकासा सुखकर नसतो. कितीही वाटलं की समोरच्या व्यक्तीने आपल्याशी प्रेमाने वागावं, आपण साधने असल्यामुळे महाराजांच्या साक्षीने आपण स्वतः त्या माणसाशी जाऊन प्रेमाने वागतो, पण तो माणूस आपल्याला गृहीत धरत असतो. पण तो काही आपल्याशी आपल्याला जसं हवं तसं प्रेमाने किंवा ज्या भावनेनी, ज्याला आपण म्हणतो ना की एक उबदारपणा पाहिजे, त्या भावनेने तो आपल्याशी नाही वागत. त्यावेळेला फार मानसिक ओढाताण होते की अरे आपण साधन मार्गावर आहोत, आपण आपल्या महाराजांना आवडणार नाही म्हणून आपण वागतोय, वागण्याचा आटोकाटीने प्रयत्न करतोय, पण समोरची व्यक्ती नाही त्याला दाद देते किंवा समोरची व्यक्ती आपल्याला तेवढंसं आपलंसं नाही म्हणते, नाही करत आहे आपलंसं. काय करायचं अशा वेळेला? जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काही कर्तव्य करण्याची वेळ येईल, त्यावेळेला आपला फार कस लागतो. आणि म्हणून सदाचरण ह्या गोष्टीला जे काही महाराजांनी अतिशय महत्व दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या बाजूने व्यवस्थित राहा. म्हणजे महाराजांच्या पुढे जाऊन उभं राहिलं ना की आपल्याला महाराजांना सांगता येतं की महाराज, माझ्याकडनं तरी मी सगळं करण्याचा प्रयत्न करतोय, पण आता समोरची व्यक्ती नाही नीट हे करत आहे, त्याला आता मी काय करणार? अशा वेळेला भगवंत आपल्याला सांभाळतो. तिथे जर काही व्यावहारिक आपण समर्थन देऊन आपण आपल्या कर्तव्याला चुकलो ना, तर मात्र भगवंत आपल्याला सांभाळणार नाही. कारण कर्तव्याला चुकलो की त्यातनं दोष उत्पन्न होणार. त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने राहावं लागतं, महाराजांनी किती छान उदाहरण दिलंय पहा, की एखादा गवई आहे, पुष्कळ ताना घेत असतो तो गाणं गात असताना, पण सगळं काही झालं की शेवटी तो समेवर येतो. तसं आहे की भगवंताकडे लक्ष ठेवून आपण काही केलं तरी हरकत नाही, आपलं लक्ष त्या भगवंताकडे पाहिजे. म्हणजे समेला विसरून चालत नाही, कारण तबला वाजवणारा जो आहे तो भगवंत आहे. त्याचा ठेका बरोबर चालत असतो. आपल्याला त्याच्या ठेक्यामध्ये म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहावं लागतं, म्हणजे ती सम आपल्याला बरोबर सापडते. त्यामुळे आपल्या देहावर आपली सत्ता नाहीये, आपल्या पैशावर सुद्धा आपली सत्ता नाहीये. काय घेऊन जाणार आहोत आपण? ज्या वेळेला आपला मृत्यू होईल त्यावेळेला अट्टहासाने जे काही आयुष्यामध्ये कमवलेलं आहे, मग ते घर असेल, काय अनेक भौतिक गोष्टी आपण जमा केलेल्या असतात, त्या अक्षरशः इथे ठेवून जायच्या आहेत.
आणि माणसं पण आपल्या बरोबर येणार नाहीयेत. ज्या माणसांवर आपण अत्यंत मनापासनं प्रेम केलं, पण काय आहे की त्या प्रेमामध्ये कुठेतरी आपला स्वार्थ लपलेला असतो. निर्व्याज्य प्रेम नसतं ते बऱ्याचदा. आपल्याला त्या निरपेक्ष प्रेमाकडे जायचंय. ते आपण एक-एक चिंतनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये हा प्रेमाचा जो भाग आहे, की भगवंतापासून येणारं प्रेम आणि ते प्रेम आपल्याकडनं सगळ्या लोकांना कसं मिळत जातं, हा भाग आपण थोडासा पुढे घेऊ चिंतनामध्ये. पण साधारण आपल्या हे लक्षात येतं, की काही घेऊन जात नाही आपण बरोबर. सगळं इथे ठेवून जातो. ती माणसं बरोबर येत नाहीत, घरातल्या वस्तू बरोबर येत नाहीत, ते घरही बरोबर येत नाही. कशावरही आपली सत्ता नाही. मग कशाचा एवढा अट्टहास आहे? केवढा हा मीपणा आपल्याला छळत असतो अक्षरशः. म्हणून महाराज म्हणतात, की मन दुश्चित्त होऊन देऊ नका. देहाने तुम्ही कर्तव्य करा, मनाने अनुसंधान राखा. म्हणजे मन आपलं भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवायचं. निष्काम कर्म म्हणजे काय? की आपण फक्त कर्तव्य भावनेने ते कर्म करणं. मी पुन्हा एकदा सांगतो, कर्तव्य भावनेने करणं म्हणजे उदासीन होऊन करणं नाही किंवा मनाविरुद्ध करणं सुद्धा नाही. कर्तव्य करत असताना आनंदानेच करायचे. मनामध्ये आपल्या भाव असा उत्पन्न व्हायला पाहिजे, की भगवंतानी मला ही संधी दिलेली आहे आणि समोरचा माणूस आपल्याशी कसाही वागला तरी आपण खूप चांगल्या भावनेनी प्रामाणिकपणे आपलं काय कर्तव्य आहे ते आपण करत असू, तर त्याचा एक प्रकारचा आनंद आपल्याला व्हायला पाहिजे, की अरे आपल्याला आपले महाराज जसं सांगतात, आपले सद्गुरू जसं सांगतायत ना आपल्याला, तसं आपण वागू शकतोय ह्याचा आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. आणि कर्म करून झालं, की त्याचं फळ भगवंतावर सोपवणे ह्याला निष्काम कर्म म्हणतात. का हे फळ आपल्याला भगवंतावर सोपवायचंय? कारण जर कर्ते पण घेतलं, तर आपल्याला हवं तसं आपण करू शकतोय का? मला एखादी गोष्ट अमुक-अमुक हवी आहे. ती मिळेलच ह्याची काही शाश्वती आहे का? नाही. हातात काय आहे? तर पूर्ण प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. महाराज काय सांगतात? की प्रयत्न आटोकाटीने करा. कुठपर्यंत करा? जिथपर्यंत आपल्याला असं वाटेल, की आता ह्याच्या पलीकडे आपण प्रयत्न करू शकत नाही. त्या क्षणापर्यंत प्रयत्न करा. पण प्रयत्न करून झाल्यानंतर आपलं कर्म पूर्ण झालं ह्याचा आनंद माना आणि फळ भगवंतावर सोपवा. बरेच जण अशा तऱ्हेने विचार करतात, की आम्ही देवाधर्माचा असं काही विशेष करत नाही किंवा साधन किंवा उपासना सुद्धा आम्ही काही फारशी करत नाही किंवा आम्हाला फारसा त्याच्यामध्ये काही रस नाही किंवा आमचा काही फारसा विश्वास नाही. ठीक आहे, ह्यात चूक की बरोबर हा विषय आपण काही घेणार नाही, आपला तो काही भाग नाही. परंतु अशा व्यक्ती म्हणतात, की आम्ही कर्ममार्गाने जातो. कर्ममार्गाने जातो आणि ती व्यक्ती अशा विचारामध्ये असते, की बस आपण लोकांशी चांगलं वागायचं, चांगली कर्म आपल्या हातनं घडली पाहिजेत. असा एक कुठेतरी भाव मनामध्ये असतो. पण ह्यात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कुठेतरी मनामध्ये आपण ही सगळी कर्म करत आहोत, याचं कर्तेपण असतं. कारण परमेश्वर हा कर्ता आहे, ही भावना त्यावेळेला नसते. कर्म कोणी केलं, तर ते आपण स्वतः केलं असा एक भाव असतो. ह्याचा अर्थ काय, की कर्तेपण स्वतःकडे घेतलेलं आहे. जेव्हा आपण स्वतःकडे कर्तेपण घेतो, त्यावेळेला आपण मगाशी जे चिंतन केलं, की आपल्याला हवं तसं आपण घडवू शकतो का? ते कर्म करत असताना ते कर्म करण्याची शक्ती कोण देतं आपल्याला? जी चैतन्य शक्ती त्याला तुम्ही परमात्मा म्हणा, भगवंत म्हणा, निसर्ग म्हणा, देव म्हणा, ईश्वर म्हणा, काहीही म्हणा. जी चैतन्य शक्ती ब्रह्मांडामध्ये भरून आहे, तीच चैतन्य शक्ती आपल्यामध्ये असल्यामुळे त्या शक्तीच्या मार्फत आपण कर्म करत असतो. म्हणजे कुठेतरी तो भगवंतच आपल्याला आपलं कर्म करत असताना त्याचा एक अदृश्य हात असतो त्याच्या मागे. पण आपल्याला वाटतं की ते कर्म आपण स्वतः करतोय. दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीच्या बाबतीत आपण ते कर्म केलेलं आहे, जोपर्यंत ती व्यक्ती त्याची जाणीव ठेवते तोपर्यंत आपल्या दृष्टीने ते योग्य चाललेलं असतं.
पण ज्या वेळेला ती व्यक्ती त्याची जाणीव ठेवत नाही, त्यावेळेला तो सगळा कर्तेपणाचा जो भाव आहे तो पुढे येतो. आणि मग आपल्या मनामध्ये असा विचार येतो की अरे, मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि वेळ प्रसंगी तू माझ्याशी कसं वागलास. हे जे सगळं मनामध्ये चालतं ना, तिथे ते कर्तेपण आपण आपल्याकडे घेतलेलं असतं. ह्यातनं सुटका कशी करायची? कारण आपण माणूस आहोत, माणसं आहोत आपण, त्याच्यामुळे ही सगळी भावना मनामध्ये येतेच. कर्तव्य निरपेक्ष भावाने कसं करायचं? निष्काम कर्मयोग कसा साधायचा? नुसतंच आपण म्हणून उपयोग नाही की भगवंत कर्ता आहे. तसं वाटलं पाहिजे आपल्याला, खरंच वाटलं पाहिजे तसं. तर त्यावेळेला आपण ही भावना मनामध्ये ठेवावी की भगवंता, तुला अमुक एका व्यक्तीला काही मदत करायची आहे आणि तू फक्त माझी योजना केलीयस, मी फक्त कर्तव्यापुरता आहे. माझ्या हातनं जरी काही घडलं असलं तरी तू माझा देह वापरलायस. वास्तविक पाहता हे भगवंता तुला त्या व्यक्तीला मदत करायची. ही भावना जर ठेवली तर ती व्यक्ती भविष्यामध्ये आपल्याशी कसंही वागली तरी आपल्या मनात काही तो भावच येत नाही, कारण आपण ते केलेलंच नसतं. आपल्या मनात फार फार तर हा भाव येईल की परमेश्वर पाहतोय आणि त्याच्याकडे सगळं रुजू होत असतं. त्याच्यामुळे देहामध्ये आल्यानंतर आपण जे जे काही कर्तव्य आपलं आहे, ज्या ज्या व्यक्तीबरोबर, त्या त्या व्यक्तीबरोबर ते बरोबर करावं. मनाने आपण रामाचे आहोत ही खुणगाड बांधून ठेवावी. रामाला शरण जावं. त्याने आपला प्रपंच बिघडत नाही. आता जेव्हा आपण नोकरी करतो तेव्हा वरिष्ठांविषयी आपलं मत फारसं चांगलं असतं का? बऱ्याचदा ते नसतं. तरी देहाने तिथे नोकरीच्या ठिकाणी राहतो की नाही, मन काही आपलं फारसं तिथे असेलच असं नाही, पण देहाने आपण तिथलं कर्तव्य करत असतो. महाराजांनी काय सुंदर उदाहरण दिलंय की नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ व्यक्ती किंवा तिथलं वातावरण हे मनाला पटत नसून सुद्धा फारशी आसक्ती तिथे न ठेवता, मनाने फारसं न गुंतता, आपण जसं देहाने कर्तव्य करतो आणि मनाने बाहेर पडतो किंवा मनाने फारसं गुंतत नाही, तसंच प्रपंच करत असताना जो प्रपंच आसक्ती कालवून करतो म्हणून तापदायक होतो, त्याच्याऐवजी तो कर्तव्यापुरता केला तर तो प्रपंच आपल्याला आपल्या पातळीवर सुख देणारा ठरतो, कारण आपल्याला हे माहिती असतं की आपण कर्तव्याला चुकलेलो नाहीये. आणि म्हणून महाराजांनी काय सांगितलंय की देहाने कर्तव्य करावं आणि मनाने भगवंताचं अनुसंधान राखावं. म्हणजे आपली दृष्टी, आपली मानसिकता, आपलं मन हे आतल्या आत भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवायचं. म्हणजे भगवंताकडे लावून ठेवायचा. आपला एक मनाचा जो भाव आहे ना, तो सगळा भगवंताच्या इथे लावून ठेवायचा. जे जे काय चालतंय ते देहाच्या पातळीवर, जे काय मान अपमान, जे काय सगळं होतंय, शारीरिक व्याधी, सगळं देहाच्या पातळीवर सोडून द्यायचं. म्हणजे आपण असं ठरवायचं की आपण मनाने रामाचे आहोत. म्हणजे कर्तव्यापुरता आपला देह वापरायचा आणि मनाने आपण रामाचे आहोत ही खुणगाठ पक्की बांधून ठेवायची. कारण आपण ज्याला शरण गेलेलो आहोत, आपण आपल्या सद्गुरूंना शरण गेलेलो आहोत, आपण आपल्या रामाला शरण गेलेलो आहोत, आपण आपल्या भगवंताला शरण गेलेलो आहोत, तर त्याला आपली लाज असते आणि ती लाज तो राखत असतो. त्यामुळे आपला प्रपंच बिघडत नाही, तो चांगलाच होतो. म्हणून महाराजांनी जे सांगितलंय की प्रपंच करत असताना तुम्ही कर्तव्य बुद्धीने करा आणि मनाने भगवंताचं अनुसंधान ठेवा. आता तो कर्तव्य बुद्धीने करत असताना मगाशी आपण बघितलं तसं जे माझेपणाचं कर्तव्य, म्हणजे देहाच्या माध्यमातनं जे कर्तव्य आपल्याला करायचं आहे, त्याच्यामध्ये आपलं आचरण पवित्र पाहिजे, म्हणजे सदाचरण. म्हणजे आपण जी त्रिसूत्री कायम बघत आलोय महाराजांची, की शुद्ध अंतःकरण, पवित्र आचरण आणि नामस्मरण. म्हणून महाराज काय सांगतात की असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण, कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. काय महाराजांचे शब्द आहेत पहा.
असावे शुद्ध आचरण, सदाचरणाला सोडायचं नाही. महाराज सांगतात की नीतीच्या मर्यादा कधीही ओलांडू नका. निराश बनू नका, उदासीन राहू नका, आनंदानेच करायचंय. देहाला उगीच कष्टवू नका. पण हे सगळं करत असताना काहीही झालं तरी नाम सोडू नका. करावे भगवंताचे स्मरण, कर्तव्याची ठेवावी जागृती. आपल्याला सदैव तो जागृत भाव असला पाहिजे की आपण कर्तव्याला चुकता कामा नये, काहीही झालं तरी. आणि हे सगळं करत असताना भगवंताची स्मृती राखायची, त्यात भगवंताची राखावी स्मृती. म्हणजे सदाचरणाने वागून एकीकडे प्रपंच करायचा, फार आनंद मिळतो. आपण जर मनाने चांगले राहिलो आणि वागण्याने चांगले राहिलो, शुद्ध राहिलो, ह्यात कुठेही दिखावा नाही, ह्यात कुठेही दिखाऊपणा नाही, ह्यात कुठेही खोटेपणा नाही, ह्यात कुठेही स्वार्थबुद्धी नाही, पवित्र राहिलो तर फार आनंद होतो, मनाला अत्यंत समाधान मिळतं. म्हणजे मुखामध्ये नाव ठेवायचं भगवंताचं, देहानी प्रापंचिक कर्तव्य करायची, मनाने शुद्ध राहायचं. आणि ही भगवंताची स्मृती कशी राखायची, तर भगवंताचं पवित्र असं नाम घेऊन. महाराजांनी एक उदाहरण दिलंय की रोगी माणसाला 3 गोष्टी सांभाळायला लागतात. एक म्हणजे कुपथ्य करायचं नाही, दुसरं पथ्य सांभाळायचं, आणि तिसरं औषध घ्यायचं. आपण सगळे भवरोगी आहोत, आपल्याला पण 3 गोष्टी पाळाव्या लागतात. कुपथ्य करायचं नाही म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या मार्गाने आपण जायचं नाही. म्हणजे दुस्संगती असेल, अनाचार असेल, किंवा आपण काही वेळेला मिथ्या भाषण करतो, द्वेष बाळगतो, मत्सर बाळगतो, मनाचा शुद्ध भाव आपल्याला राखता येत नाही. हे सगळं अशुद्ध जे आहे, कुपथ्य येते एखाद्या रोग्याच्या दृष्टिकोनातून, त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे. आता जसं रोग्याला पथ्य पाळावं लागतं, तसं आपलं पथ्य काय आहे की मनाचा जो भाव आहे, ती मनाची अवस्था आपल्याला सदैव शुद्ध राखायची. ती कशी राखणार, तर रोज अवलोकन करायचे. हे मागेही आपण बघितलंय की दिवसभर आपण स्वतःचं अवलोकन करत राहणे. महाराज काय सांगतात, कर्तव्याची जागृती ठेवायची. म्हणजे दिवसभर वागत असताना, प्रपंच करत असताना आपण चुकतो कुठे हे सतत तपासून पाहायचं. आपण काय करतो, समोरचा चुकतो कुठे हे सतत तपासून पाहत असतो, आणि आपण स्वतःच्या गोष्टीचं समर्थन करत असतो की मी कसा माझ्या जागी बरोबर आहे. महाराज बरोबर उलट करा म्हणून सांगतात. तुम्ही तुमचा शोध घ्या, म्हणजे तुम्ही तुमचं कुठे चुकताय का ते पहा. म्हणजे शुद्ध विचारांची प्रक्रिया, हाही भाग आपण पुढे चिंतनामध्ये घेऊ की शुद्ध विचारांची प्रक्रिया कशी होते. ते शुद्ध विचारांची प्रक्रिया नामातनं उत्पन्न होत. चांगले विचार उत्पन्न होणं ही सुद्धा भगवंताची कृपा आहे. आणि ती कशी होते कृपा आपल्यावर, तर त्याचं सतत नाम घेऊनच होते. कारण तो शुद्ध आहे, परमात्मा शुद्ध आहे, पवित्र आहे. त्याचं नाम घेतलं की आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध आणि पवित्र भावच उत्पन्न होतो. शुद्ध आणि पवित्र भाव उत्पन्न झाला म्हणजेच काय, की सद्विचारांची निर्मिती होणार. हृदयामध्ये मनाच्या अंतर्गत पातळीवर सद्विचारांची उत्पत्ती झाली की त्याचं प्रकटीकरण सदाचरणामध्ये घडतं. म्हणजे हे सगळं पथ्य सांभाळणं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रोग्याला जसं औषध घ्यायचंय, तसं भवरोग्याला औषध काय आहे, तर नामस्मरण. जसं रोज पोटामध्ये औषध गेलं पाहिजे आपल्याला जर बरं व्हायचं असेल तर, तसं आपल्याला रोज नामस्मरण करायलाच पाहिजे. भगवंताचं अनुसंधान राखणार कसं, आपलं कसं होतं, आज छान बैठक जमली, खूप छान नामस्मरण झालं, मध्ये 2-3 दिवस वेळच झाला नाही, ही तक्रार आहे आपल्या सगळ्यांची. नाही, वेळच नाही झाला 2-3 दिवस, मग परत 4थ्या 5व्या दिवशी जरा नाम झालं,
परत 2-4 दिवस झालं नाही. मग कधी थोडा वेळ झालं, कधी जास्त वेळ झालं. हे सगळं अवलोकन करायला पाहिजे आपण, की जी काही आपण साधनेची वेळ ठरवलेली आहे, ती आपल्याला पाळायला पाहिजे. साधनेची जागा जी आपण ठरवली आहे, ती जागा आपल्याला सांभाळायला पाहिजे. आपल्याला त्यावेळेला तिथे जाऊन बसलं पाहिजे. कारण त्यावेळेला भगवंताचं अस्तित्व, सद्गुरूंचं अस्तित्व तिथे जागृत झालेलं असतं. आणि आपल्याला रोज नामसाधना करायलाच पाहिजे. त्याला कुठलंही म्हणजे त्याला काही हेच नाही, पर्याय नाहीये. पतंगाच्या दोरीसारखं आहे ते. पतंगाची दोरी हातातनं निसटली की पतंग निसटलाय. तुम्ही 8-10 दिवस नाम घेतलं नाही की अक्षरशः जीव असा कासावीस व्हायला पाहिजे. 8-10 दिवस सुद्धा खूप झाले. एक दिवस नामस्मरण घडलं नाही की दिवस कसा असा अस्वस्थ होतो पहा. काही वेळेला होतंच की सकाळी आपल्याला लवकर काही कामांनी बाहेर पडायचं असतं, प्रवासाला निघायचं असतं. जो आपला सकाळी साधन करण्याचा जो बैठक घालून बसण्याचा वेळ आहे, कदाचित त्या दिवशी ती वेळ पाळता येत नाही. आपण प्रवासामध्ये वगैरे करतो, पण ते काही ठीक आहे, म्हणजे आपण काहीच न करण्यापेक्षा थोडंसं करून आपण ते भरून काढण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या स्वतःच्या घरी रोज आपण उपासना करत असताना जे काही आपल्याला प्राप्त होतं, एक दिवस ते नाम घेतलं गेलं नाही, ती नामाची बैठक घातली गेली नाही, की अत्यंत अस्वस्थता येते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही नामसाधना ही रोजच्या रोज व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्याला काही पर्याय नाहीये. म्हणजे एकीकडे नीतिधर्माचं आचरण ठेवणं आणि दुसरीकडे अत्यंत आवडीने नाम घेणं, हे आपल्याला करायचंय. आता दिवसभर अनुसंधान राखायचंय. आता एकीकडे प्रापंचिक कर्तव्य करायची आहेत. कामाच्या ठिकाणी आपण काम करायचंय. ते काम करणं हीच परमेश्वराची पूजा आहे. परमेश्वर आपल्या हातनं हे काम घडवून आणतो आहे. जे काही आपलं नोकरीच्या ठिकाणी असेल, जो काही उद्योग, धंदा, व्यवसाय आपण जे काही करत असू, ते प्रामाणिकपणे करणं ही सुद्धा भगवंताची पूजाच आहे. ती करायचीच आहे आपल्याला. निष्काम कर्मयोग कशासाठी भगवंतानी सांगितलाय? त्याच्यासाठीच सांगितलंय, की जे काही कराल ते भगवंता तुझ्या इच्छेने होतंय. तुझी शक्ती मला मिळते, तुझ्या शक्तीच्या आधाराने मी हे सगळं करू शकतोय. आणि शेवटी त्याचा कर्ता मी नसल्यामुळे जे काही फळ तू मला देशील ते मला चालणार आहे. कारण भगवंता मला तुझ्या इच्छेमध्ये माझी इच्छा मिसळून राहण्याचा अभ्यास करायचा आहे आणि तेच सद्गुरू आपल्याकडनं करत असतात. तो अभ्यास करवून घेत असतात. मग महाराजांनी काय सांगितलं आपल्याला? उपाय काय ह्याच्यावर? हे साधायचं कसं? तर महाराज म्हणतात की वेळ सापडला ना तुम्हाला, की व्यर्थ गप्पा गोष्टीमध्ये न घालवता पहिलं नामस्मरण करा. म्हणजे महाराज सांगतात की तुकाराम बुवांसारख्या परमात्म चिंतनामध्ये बेभान झालेल्या व्यक्तीची गोष्ट निराळी. ती काही आपली अवस्था नाहीये तुकाराम महाराजांसारखी. म्हणजे ती काही उन्मनी अवस्था आपली नाही आलेली. तर अशा वेळेला सामान्य प्रापंचिक माणसाने त्याची सगळी प्रापंचिक कर्तव्य, त्याचा उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी तो करत असलेलं काम, हे सगळं प्रामाणिकपणे सांभाळून जो काही वेळ त्याच्या पदरामध्ये पडेल, तो त्याने व्यर्थ न घालवता नामसाधनेमध्ये घालवावा. म्हणजे तो सगळा वेळ भगवंताकडे लावायचा. तो सगळा वेळ भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायचं. आता प्रत्येक वेळेला आपल्याला जपाची माळ हातामध्ये घेऊन जप करणं शक्य होणार नाही, हे मान्य आहे. मग त्यावेळेला आपल्याला मनातल्या मनात तर नामस्मरण करता येतं. मनातल्या मनामध्ये आपल्याला भगवंताच्या चरित्र गुणांची आठवण करता येते. भगवंताच्या चरित्रामध्ये घडलेले अनेक प्रसंग आपल्याला आठवता येतात. सद्गुरूंच्या चरित्रामध्ये लीला प्रसंग जे घडलेले असतात ते आपल्याला आठवता येतात. आपण सदैव जे जे काही करतो आहे त्या प्रत्येक ठिकाणी भगवंताला आणि सद्गुरूंना सांगू शकतो की महाराज चला माझ्याबरोबर, मी अमुक ठिकाणी चाललोय. किंवा आपण बाहेरनं आलो की महाराजांच्या पाशी जाऊन उभं राहायचं. सांगायचं महाराजांना की महाराज मी घरी आलोय बरं का. मी आता थोड्या वेळाने येतो परत तुमच्या इथे. मी अमुक अमुक जेवायला चाललोय. मी काय आता महाराज हे करतोय. सारखं महाराजांशी बोलत राहायचं. आपल्या सद्गुरूंशी सदैव आपण संवाद साधत राहायचं. सारखं उभं राहायचं त्यांच्यापाशी जाऊन. महाराज, महाराज आणि महाराज हेच करत राहायचं. मनातल्या मनामध्ये तो भाव असला पाहिजे आपला, की बरोबर अनुसंधान टिकतं.
मग ह्याच्यात आड काय येतं? तर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या शंका ह्या सगळ्याच्या आड येतात. म्हणजे शंका उत्पन्न होऊ नयेत का असं नाहीये. ठीक आहे, एखादी शंका उत्पन्न होणार, पण काही वेळेला आपण अनुभवातनच त्या शंकांचं निरसन होत असतं ह्याची जाणीव आपल्याला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण ती गोष्ट करायला अजून सुरुवात पण केलेली नाहीये, पण इतक्या शंका घेणार आपण त्या गोष्टीविषयी की शेवटी महाराज म्हणतात की अरे नामाचं प्रेम कसं लागणार, ते नाम कसं गोड आहे भगवंताचं, हे सगळं विचार करत बसण्यापेक्षा, ह्या सगळ्या शंका घेण्यापेक्षा तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात तर करा. त्या पेढ्याकडे किती पाहणार आहात आजूबाजूनी? तो पेढा खाऊन बघा ना, म्हणजे तुम्हाला कळेल की तो किती गोड लागतो. तसं काही शंका ह्या मरता मरत नाहीत, त्या अत्यंत चिवट असतात आणि परमार्थ मार्गामध्ये जेवढ्या शंका घ्याल तेवढा परमार्थ होत नाही, तुम्ही मागे येता. परमार्थाला अंधश्रद्धेची आवश्यकता नाही, पण श्रद्धेशिवाय परमार्थ होत पण नाही. कुठेतरी तुम्हाला श्रद्धा ठेवावीच लागते. अंधश्रद्धा ठेवायची नाही, पण श्रद्धा मात्र ठेवावीच लागते. मग कशी ठेवायची? आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलंय? पूर्णपणे श्रद्धा ठेवायची आणि वागायचा प्रयत्न करायचा. तुम्ही जसं आचरण करत जाल ना, तशी ती शंका बाजूला पडते आणि मग आपल्याला काही वर्षांनी लक्षात येतं की अरे आपण ही शंका घेऊन बसलो होतो, पण काही वर्ष साधन झाल्यानंतर आपसुकच आपल्या मनातनं तो सगळा शंकेचा भाग निघून गेला. काही गोष्टी आचरणाने पण बाजूला पडतात. त्याच्यामुळे मनामध्ये नामाविषयी किंवा नामसाधनेविषयी कितीही शंका आल्या की खरंच आपण इथे बसून घेतोय नाम, ते त्या भगवंतापर्यंत पोचतंय का, या एका शंकेमध्ये महाराज म्हणतात सगळ्या शंकांचा समावेश असतो. विश्वासच नाही की आपण घेत असलेलं नाम भगवंतापर्यंत पोचतं का. कारण आपण प्रापंचिक दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पाहतो. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणेल की प्रपंचामधली गोष्ट मला हवी आहे, म्हणून मी त्याचा जर घोषा लावून बसलो तर मला ती गोष्ट प्राप्त होणार आहे का? म्हणजे उदाहरणार्थ मला नोकरी हवी आहे आणि मी माझ्या जागी बसून राहून नोकरी नोकरी असं म्हटलं तर मला नोकरी मिळणार आहे का? नाही मिळणार. काय करावं लागेल? प्रापंचिक हालचाली कराव्या लागतील ना, शारीरिक हालचाली कराव्या लागतील, 10 ठिकाणी जावं लागेल, अर्ज द्यावा लागेल, मुलाखत द्यायला जावं लागेल, तेव्हा कुठे ती नोकरी पदरात पडेल. मग तीच व्यक्ती विचार करेल की मग एका जागी बसून नाम घेऊन भगवंत कसा प्राप्त होईल? ह्या दोन गोष्टीत फरक आहे. प्रापंचिक गोष्टींमध्ये आपण सूक्ष्मातून स्थूलाकडे जात असतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, ही भावना सूक्ष्मामध्ये म्हणजे मनामध्ये पहिल्यांदा उत्पन्न झालेली असते. ती भावना प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला हालचाल करावी लागते. म्हणजे ती गोष्ट सूक्ष्मातनं स्थूलामध्ये यायला. कारण प्रपंच हा भौतिक गोष्टींनी बनलेला आहे ना. ती गोष्ट उत्पन्न व्हायला ती मनामध्ये असते. म्हणजे मला समजा घर बांधायचंय किंवा मला घर विकत घ्यायचंय, तर ही भावना सूक्ष्मामध्ये आहे, ती माझ्या मनामध्ये आहे. जोपर्यंत मी कोणाला सांगणार नाही तोपर्यंत कोणाला कळणार नाही. आपले प्रयत्न आपल्याला करावे लागतात. कसं आहे, सूक्ष्मातनं तर गोष्ट भौतिकात येते. जे माझ्या मनाच्या पातळीवर आहे ते प्रत्यक्षात येत आहे प्रपंचामध्ये. त्यावेळेला सगळी हालचाल करायला लागते. म्हणजे हा भाग सूक्ष्माकडनं स्थूलाकडे जातो आणि मग ती गोष्ट प्राप्त होते. भगवंताची प्राप्ती ही बरोबर उलटी गोष्ट आहे. म्हणजे इकडे सगळी हालचाल करायला लागते आणि ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. त्याच्यामुळे ती नुसतं त्या गोष्टीचा नामाचा उच्चार करून ती गोष्ट तशी साध्य होणार नाही. पण भगवंताची प्राप्ती ही सूक्ष्मातली गोष्ट आहे. आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचंय. म्हणजे प्रवास बरोबर उलटा आहे, प्रवाह उलटा आहे. प्रापंचिक गोष्ट मिळवताना आपल्याला सूक्ष्मातून स्थूलात यावं लागतं. प्रपंचातून परमार्थ साधताना आपल्याला स्थूलातून सूक्ष्माकडे जायचंय. म्हणजे सगळी हालचाल जी प्रपंचामध्ये करतो ती भगवंताचा अनुसंधान ठेवताना ती सगळी हालचाल थांबवायची. आपल्याला अंतर्मुख व्हायचंय.
आपल्याला आपल्या आत डोकवायचंय. आता साध्या डोळ्यांनी दिसणार नाहीये. ते स्थूलातलं भौतिकातलं झालं जे साध्या डोळ्यांनी दिसतं. आता आपल्याला आत जायचंय, सूक्ष्मामधनं बघायचंय, अंतःचक्षुनी बघायचंय त्या भगवंताला. तर तो भगवंत सूक्ष्म आहे, तो साध्या डोळ्यांनी दिसणार नाही. मग नाम हे सुद्धा सूक्ष्म आहे. आणि म्हणून जो अत्यंत सूक्ष्म असलेला भगवंत आहे त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी अत्यंत सूक्ष्म असलेलं, सूक्ष्मात सूक्ष्म असलेलं नाम आपल्याला घ्यावं लागतं. आणि म्हणून संत काय सांगतात की शंका कुशंका सगळ्याचा त्याग करा आणि अत्यंत कळकळीने, अत्यंत तळमळीने तुम्ही फक्त नाम घ्या. नाम सोडावेसे वाटत नाही तिथपर्यंत नाम घ्या. आपला शेवटचा श्वास नामामध्ये गेला पाहिजे. नामस्मरण अत्यंत रंगून, अत्यंत तल्लीन होऊन आपल्याला करायचे. एकदा का आपण नामस्मरणामध्ये रंगलो, दंगलो की ते नाम सुटत नाही. त्यामुळे ज्ञान मार्ग, उपासना, कर्म मार्ग, योग मार्ग हे सगळं आहे आपापल्या जागी. पण शेवटी प्रत्येक गोष्ट करण्याला काही मर्यादा आहेत. पण भगवंताचं नाम हे तुम्ही अतिशय सहजतेने तुमच्या मनाच्या अंतर्गत पातळीवर ते घेऊ शकता. आणि म्हणून महाराजांनी जे सांगितलंय की एकीकडे देहाने कर्तव्य करायचं, मनाने अनुसंधान राखायचं. ते कसं राखायचं? तर भगवंताचं गोड पवित्र असं नाम मनात आठवण ठेवायची. ते स्मरण आहे. ते स्मरण भगवंताच्या कृपेनेच होत असतं, सद्गुरूंच्या कृपेनेच होत असतं. त्याच्यामुळे इतर सर्व गोष्टी, शास्त्रांची बंधनं, काही वाचन, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. पण मुख्य काय तर अधिष्ठान भगवंताच्या नामाचं आहे. कुठल्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम सोडायचं नाही. नामाने आपली भावना, आपलं अंतःकरण शुद्ध होत जात आणि शुद्ध भावनेने भगवंत आपलासा होतो. तो तुम्ही देहाला फार कष्ट देऊन, हट्ट करून तो भगवंत असा प्राप्त होणार नाही. तो जर तुम्हाला वश झाला तर तो फक्त प्रेमाने त्याचं नाम घेऊन त्याची आळवणी करूनच होतो. आणि ते निस्वार्थ प्रेम पाहिजे, ते निरपेक्ष प्रेम पाहिजे. भगवंताच्यावर प्रेम, आपण आई जसं मुलावर प्रेम करते ना तसं प्रेम पाहिजे. आईचा काय स्वार्थ असतो मुलावर प्रेम करण्यात? काही स्वार्थ नसतो माऊलीचा. ती निरपेक्ष भावाने आपल्या मुलावर प्रेम करत असते. तसं आपलं भगवंतावर प्रेम पाहिजे. म्हणजे काय होतं, त्या प्रेमाने भगवंत वश होतो. म्हणून महाराज काय सांगतात की आपण आता एकीकडे प्रपंच करत असताना आपल्याला मनाने अनुसंधान ठेवायचंय ना, मग नियम काय करायचा? उठल्यानंतर भगवंताचं नाम घ्यायला पहिलं बसायचं. अनेक जण मला हे विचारतात की मग स्नान करायला हवं का? किंवा कुठले काही मंत्र दिलेले असतात त्यांच्या त्यांच्या परंपरेमध्ये, उपासनेमध्ये काही बीजमंत्र असतात, काही त्यांच्या त्यांच्या काही उपासना पद्धती असतात ज्याच्यामध्ये स्नान वगैरे करून सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामध्ये मला पडायचं नाही. तो माझ्या ह्याचा विषयही नाही. आपल्याला त्याच्यामध्ये काही पडायचं नाही. पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि वैयक्तिक ह्याचा भाग आहे. पण महाराजांनी जे सांगितलंय तो आपण नामसाधनेचा भाग बघतोय. तर तिथे महाराज सांगतात की स्नान वगैरे झाल्या तर गोष्टी करा. म्हणजे तुमच्या श्रद्धेचा भाग येतो की एखाद्याला असं वाटतं की नाही सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून, स्नान वगैरे करून मग देवपूजा करावी, मग शांतपणे देवाचं नामस्मरण करावं. काही हरकत नाही. हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक उपासनेचा, श्रद्धेचा भाग आहे. पण अडून बसू नये असं महाराजांचं सांगणं आहे की आज आता माझं स्नान होत नाहीये काही सकाळच्या काही गडबडीमुळे, कारणामुळे, आता मग माझं नाम पण होणार नाही. तर त्यात तुमचं नुकसान आहे. मग अशाला महाराज काय सांगतात की स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर करा, त्याच्याविषयी काही नाही. पण त्याच्यावर अडून बसू नका. म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर आपण पहिली बैठक घालून बसलं पाहिजे. आपला पहिला दिवसातला जो पहाटेचा वेळ आहे, उठल्यानंतर महाराज आपल्याला सगळ्यांना उठवतात, सद्गुरू आपल्याला सगळ्यांना उठवतात. एकदा का तुम्ही 4:30, 5, 5:15, 5:30 ह्या दरम्यान उठलात ना की परत झोपायचं नाही. उठल्यानंतर जरा हातपाय तोंड वगैरे धुवायचं आणि पहिलं नामाला येऊन बसायचं. कारण ती वेळ महाराजांनी तुमची ठरवून दिलेली आहे. भगवंत त्यावेळेला जागृत होतो. आणि म्हणून आपल्याला साधन मार्गावर आपल्याला आपली स्वतःची बळजबरी करावी लागते.
म्हणजे आपण आपल्या जिभेला नामाचा चाळा लावून घ्यायचा, की चालू आहे आत श्रीराम जय राम जय जय राम किंवा जो कुठला मंत्र आपल्याला आवडत असेल त्याचा मनातल्या मनामध्ये चाळा लावून घ्यायचा अक्षरशः. आणि म्हणून महाराजांनी काय सांगितलं, की अशी भावना ठेवू नका, की हे काय आता वय आहे का हे सगळं करण्याचं. म्हणजे काही वेळेला घरातली ज्येष्ठ मंडळी सुद्धा एखादी तरुण व्यक्ती जर उपासना मार्गावर किंवा साधन मार्गावर काही उपासना करू इच्छित असेल, तर थोडं मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, की "अरे तू तरुण आहेस ना, मग तू आत्ता काय हे सगळं देव-देव करत बसलायस आणि काय महाराज आणि काय सद्गुरू आणि काय त्या माळा घेऊन तुम्ही बसता, कुठे जाता, काय करता? हे काय वय आहे का तुमचं?" असं कोणीतरी उपहासाने आपल्याला बोलतं, उपरोधिकपणे आपल्याला बोलतं. पण आपण जर सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर जात असू, तर अजिबात ह्या असल्या लोकांच्या बोलण्याकडे काहीही लक्ष न देता आपण आपल्या बाजूने शांत राहायचं. ठीक आहे म्हणायचं. काही त्यांचा अपमान करायचा नाही, काही त्यांना उलट बोलायचं नाही, दूषणं द्यायची नाहीत, काही नाही, काही करायचं नाही. कारण आपल्याला ते महाराज असं करा म्हणून सांगत नाहीत. एक गोष्ट लक्षात फक्त ठेवायची, की आपण म्हातारपणापर्यंत जगणार आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारायचा. मृत्यू हा कधीही कोणालाही येऊ शकतो. त्यामुळे साधन हे वयावर अवलंबून नाही. आपण उद्या सुद्धा मृत्यू पाहू शकतो. म्हणजे आज मी मोठाच आहे असं समजलं पाहिजे की नाही? त्यामुळे महाराज म्हणतात तसं तुम्हाला त्याची जाणीव झाली ना, की मला नामसाधना करायची आहे आणि आता आयुष्याचा उरलेला सगळा काळ मला नामसाधनेमध्ये घालवायचा आहे. ही एकदा जाणीव मनामध्ये पक्की झाली, की नामाला वाटेल ते झालं तरी सोडायचं नाही. आणि म्हणून महाराज सांगतात, की वरवरनं नामस्मरण करू नका. ते अंतःकरणपूर्वक समजून घेऊन करायचे, ते मनापासून करायचे. म्हणजे महाराजांनी कसं सांगितलंय पहा, की आपण सुस्थितीमध्ये असलो, सगळं काही छान चाललेलं आहे. कुठली प्रापंचिक विवंचना नाही, पैशाचं काही टेन्शन नाही, काही नोकरीच्या ठिकाणी सगळं व्यवस्थित चाललंय, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. सुस्थितीतलं नामस्मरण वरवरचं चालतं असं महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण अभ्यास करायचा आहे, की आपलं नामस्मरण असं वरवरचं होतंय का? का ते खोल शिरतंय? म्हणजे तुम्ही एकीकडे प्रापंचिक सुखामध्ये डुंबत आहात. ते प्रापंचिक सुख असं बाळशेदार असतं ना, तसं तुम्ही उपभोगता एकीकडे. आणि मग एकीकडे आपलं चाललाय परमार्थ. अनुग्रह झालाय, नाम घेताय. महाराजांनी कुठेतरी ह्याला वरवरचं नामस्मरण असं म्हटलेलं आहे, की तपासून पहा, की वरवरचं नामस्मरण होत नाही. काही वेळेला अशा तऱ्हेने आपलं नामस्मरण होतं, की आपण कुठल्यातरी प्रापंचिक अडचणीमध्ये असतो. आणि त्या प्रापंचिक अडचणीचं निवारण व्हावं म्हणून कुठेतरी आपण त्या भगवंताच्या पाशी तेवढ्यापुरते का होईना पण शरण गेलेलो असतो. आणि मग आपण भगवंताला आळवत असतो, की देवा मी आता ह्या अडचणीतनं चाललोय, तू काहीही कर आणि मला ह्यातनं सोडव. मग आपलं त्यावेळेला जे नामस्मरण होत असतं ते थोडंसं इंटेन्सिटीने होतं. पण शेवटी पुन्हा काय आहे, की ज्या अडचणीतनं आपण चाललेलो आहे, ती अडचण जेव्हा भगवंताच्या कृपेनी, आपल्या प्रारब्ध योगानी, सद्गुरूंच्या इच्छेनी त्या अडचणीचं ज्यावेळेला निवारण होतं, आपण पुन्हा सुस्थितीत आलो, की पूर्वी इंटेन्सिटीने घडत असलेलं जे नाम आहे, ते पुन्हा वरवरचं व्हायला लागतं. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि तिसरं जे महाराजांनी जो तिसरा प्रकार सांगितलेला आहे, तो म्हणजे नामासाठीच नाम घेणे. भगवंताच्या साठीच भगवंताचं नाम घेणे. हे भगवंता तू मला अत्यंत आवडतोस म्हणून मी तुझ्यावर निरपेक्ष भावाने प्रेम करणार आहे. तू मला आवडतोस म्हणून मी तुझं नाम घेणार आहे. तू माझ्यामध्येच आहेस ह्याची जाणीव कुठेतरी मला झालेली आहे. त्या भावनेने मी तुझं नाम घेणार आहे. अशा भावनेने जेव्हा आपण नाम घेतो, ते महाराजांना अपेक्षित असलेलं नाम आहे. म्हणजे श्रद्धेनी नाम कोणी घेतलं पहा. महाराजांनी उदाहरण दिलंय, द्रौपदीनी श्रद्धेने नाम घेतलं. म्हणजे काय?
की दृढ श्रद्धा तिने ठेवली की जेव्हा तिच्यावर कठीण प्रसंग आला त्यावेळेला शेवटी तिने श्रीकृष्णाचा धावा करायला सुरुवात केली. जेव्हा द्रौपदीला असं वाटलं की आता आपला त्राता कोणीही नाही, आता फक्त भगवंत आहे की जो येऊन मला वाचवू शकतो, ती कळकळ आहे जी तिने दाखवली आणि त्यावेळेला भगवान धावत आले. तसंच कळकळीचं नामस्मरण प्रल्हादानी केलं. म्हणजे हिरण्यकश्यपूनी त्या प्रल्हादाचा अनन्वित छळ केला. कुठे गरम तेलामध्ये टाक, कुठे डोंगरावरनं खाली ढकलून दे, कुठे काय छळ कर, सगळ्या तऱ्हेचा छळ केला. पण प्रल्हादानी नामावर एवढी जबरदस्त निष्ठा ठेवली की त्याने नारायण नारायण हा जप करणं काही सोडलं नाही. पण त्याला माहिती होतं की आपल्याला कोण वाचवणार आहे, आपला त्राता कोण आहे, तर भगवंत. त्यामुळे महाराजांनी ज्या नामस्मरणाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, आपण आता नामसाधनेचा अभ्यास करतो आहे, मनाने भगवंताचं अनुसंधान नामसाधनेतून कसं राखायचं ह्याचा आपला अभ्यास चाललेला आहे. त्याच्यामुळे 3 पायऱ्या आहेत ह्याच्या, की एका पायरीवर थोडंसं वरवरनं होणारं नामस्मरण म्हणजे सुस्थितीतील नामस्मरण. दुसऱ्या पायरीवर जेव्हा आपण अडचणीच्या काळामध्ये असतो की कोणी नाही आता आपल्याला, संकटाच्या समयी कोणीही नाही, फक्त भगवंत आहे, त्यावेळेला त्याचं होणारं स्मरण. आणि तिसरी पायरी म्हणजे हीच जाणीव पुढे दृढ होते की भगवंतच आहे. म्हणजे मग पुढे स्थिती कशीही आली तरी ती जाणीव मनाच्या पातळीवर एवढी दृढ झालेली असते की नाही, आता महाराजच आहेत फक्त, आता माझ्या आयुष्यामध्ये महाराज आणि भगवंताशिवाय दुसरं कोणी नाही. मग ती कशी स्थिती असे ना, सुस्थिती आहे, दुःखाची स्थिती आहे, संकट येत आहेत किंवा सगळं चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळीकडे महाराज आहेत, सगळीकडे सद्गुरू आहेत, सगळीकडे माझा रामराया आहे, सगळीकडे माझा भगवंत आहे, ह्या जाणीवेनी भगवंताच्या साठीच भगवंताचं नाम घेणं ही सगळ्यात शेवटची पायरी आहे जी महाराजांना अपेक्षित आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही भगवंताचं नाम अत्यंत प्रेमाने अखंडपणे घ्या. महाराजांनी एक फार छान उदाहरण दिलंय की एक किल्ला होता, अभेद्य होता, मोठी तटबंदी होती, मोठं दार होतं की अगदी मुंगीला सुद्धा प्रवेश नाही त्या किल्ल्यामध्ये. पण त्या दाराला एक कुलूप होतं आणि त्या कुलपाची चावी एकाला मिळाली. मग त्याने ते दार उघडलं आणि तो किल्ल्यामध्ये प्रवेश करता झाला. तसं नाम ही परमार्थाच्या किल्ल्यामध्ये शिरण्याची किल्ली आहे. आपण जसं नाम घेऊ तसा परमार्थ आपल्याला सोपा होत जातो. म्हणजे कितीही तो अभेद्य वाटला, कठीण वाटला, तरी तो सुसह्य सुसाध्य होतो. आणि म्हणून महाराज सांगतात की सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्या प्रेमामध्ये राहा. नामाचे महात्म्य हे रूपापेक्षा नाम श्रेष्ठ, हे जे महाराजांनी सांगितलेलं आहे की रूप जरी नाहीसं झालं तरी त्याचं नाम शिल्लक राहतं. आणि म्हणून देवाजवळ त्याच्या नामाचं प्रेमच मागायचं, कारण तो जर अत्यंत कृपण असेल ना तर तो नामभक्ती देण्यामध्येच आहे. त्याच्यामुळे तो सगळं काही देईल, तो प्रापंचिक सगळ्या गोष्टी देतो, घ्या म्हणतो. पण महाराज म्हणतात की तुम्ही क्षुल्लक मागितलं तर क्षुल्लकच पदरात पडेल, म्हणून त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेमच मागायचं आणि अत्यंत आनंदाने राहायचं. म्हणजे देहानी घेता येत असून जे देहाच्या पलीकडे आपल्याला नेतं, सूक्ष्मामध्ये घेऊन जातं, ते नाम आहे भगवंताचं. आणि असं भगवंताचं नाम अखंडपणे घेणं हा आपल्याला नित्य नियम करायचा आहे. म्हणजे एकीकडे प्रापंचिक कर्तव्य पूर्ण करत असताना भगवंताचं अनुसंधान कसं राखायचं हे महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की प्रपंच करत असताना कितीही अस्वस्थता आली तरी घाबरून जायचं नाही. आज आपलं काय होतं, आपल्याला काळजी, एक प्रकारची काळजी लागलेली आहे आपल्याला सगळ्यांनाच की उद्या माझं काय होणार आहे.
भविष्याविषयीची चिंता आहे आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मग ती कुठेतरी मृत्यूची भीती आहे, कुठेतरी सगळं काही नीट होईल की नाही, माझं आयुष्य व्यवस्थित जाईल की नाही, माझा प्रपंच व्यवस्थित होईल की नाही, मुलं बाळं नीट शिकतील की नाही, त्यांची लग्न कार्य व्यवस्थित होतील की नाही, त्यांना व्यवस्थित मुलं बाळं होतील की नाही, म्हातारपणी सगळं काही व्यवस्थित होईल की नाही, कोणावर आपण परावलंबी होणार नाही ना, आपलं कोणाचं करायला लागणार नाही, ही एक भावना अत्यंत मनामध्ये असते, की आपण देवाला महाराजांना असं सांगत असतो, की मी धडधाकट असताना मला तुम्ही तुमच्याकडे घेऊन जा, माझं कोणाला करायला लागू नये. फार काळज्या असतात आपल्याला, छोट्या छोट्या गोष्टींच्या जाणीवा, त्या चिंता अक्षरशः आपलं मन असं पोखरून टाकत असतं. मग कर्तव्य कसं करणार, शांत कसं राहणार? कारण मनुष्य म्हणेल की अरे सगळं मान्य आहे, तत्वज्ञान म्हणून मान्य आहे सगळं, पण ते आचरणात आणत असताना आम्ही एवढ्या अडचणीतनं जातोय, एवढ्या चिंतेतनं आम्ही जातो आहे, एवढी काळजी लागलेली आहे काही कारणाने, काही सुचत नाहीये. आणि काय भगवंताचं अनुसंधान आणि हे कसं काय आम्ही राखणार, कसं होणार हे सगळं? मग महाराज काय सांगतात, की न सोडावा मनाचा धीर, मागे उभा रघुवीर. तुम्ही घाबरू नका, धीर सोडून देऊ नका. आपला सगळा धीरच गळून जातो, आपण काय करावं कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात काळजी करू नका, काळजी घ्या पण काळजी करू नका, कारण ती काळजी आपल्या काळजापाशीच असते असं महाराज सांगतात. काही झालं की आपल्याला काळजी लागते, कोणीही त्यातनं सुटत नाही. काय होतं त्या काळजीमुळे, की आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. म्हणून महाराज सांगतात की प्रपंचाची काळजी करू नका, भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवा, सगळा प्रपंच भगवंतावर सोपवून द्यायचा, आपण निवांत राहायचं. महाराजांनी कशाचं उदाहरण दिलंय, की आपण आगगाडीमध्ये बसलेलो आहे, तो चालक चालवतोय गाडी, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण गाडीमध्ये निवांत झोप घेतो की नाही, तसं आपल्या आयुष्याचा सगळा भार आपण भगवंतावर सोडून द्यायचं, सोपवायचं त्याच्यावर. माझ्या आयुष्याचं कसं तुला करायचं ते कर. आपण आपल्या जागी काळजी न करता शांतपणे राहिलं पाहिजे. मग कसं हे राखणार आपण, कसं भगवंताचं अनुसंधान ह्या प्रापंचिक काळजी करत असताना राखणार, काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? महाराज सांगतात की हे जर साधायचं असेल तर आपल्याला भगवंतावर प्रचंड निष्ठा पाहिजे. महाराज साधा एक प्रश्न विचारतात, की जो जगाचा पालन करता आहे तो तुमचं पालन नाही का करणार? तुम्ही त्या जगाचाच भाग आहात ना, त्यानेच उत्पन्न केलंय ना हे जग. आपल्या सगळ्यांना जर भगवंतानीच उत्पन्न केलेलं आहे, तर जन्माला घातलं म्हणजे आपल्याला दाणा पाणी नाही का भगवंतांनी ठेवलं? तो आपली नाही का काळजी करणार? जर सगळी गोष्ट, प्रत्येक गोष्ट आपल्या प्रपंचामध्ये घडत असलेली त्याच्या सत्तेने जर चालते, हे जर एकदा आपण लक्षात ठेवलं तर तो प्रपंच बाधक होत नाही. म्हणून परिस्थितीबद्दल काहीही फारशी काळजी करायची नाही, म्हणजे काळजी घ्यायची आहे. महाराज काय सांगतात, काळजी घ्या, सावधान राहा, व्यवहारामध्ये कर्तव्याला चुकू नका, जो काही प्रयत्न करायचा आहे तो आटोकाटीने करा, पण काळजी करून स्वतःचं सगळं काय म्हणतो आपण मानसिक आणि शारीरिक त्रास भोगत राहू नका. वृत्तीवर परिणाम घडून द्यायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, की प्रत्येक गोष्ट घडणारी जी आहे प्रापंचिक किंवा कुठलीही, ती त्या त्या वेळेलाच घडते आणि जशी घडायची तशी भगवंताच्या इच्छेनीच घडते. मग आपण काळजी करून काय होणार आहे? भगवंताला किंवा सद्गुरूंना जसं आपल्या बाबतीत घडवायचं असेल तसं ते घडवतील, ह्याच्यावर आपला अत्यंत विश्वास पाहिजे. आपण काळजी का करतो? कारण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेला मनुष्य, त्याच्याकडे आपण पाहत नाही, म्हणून आपण आपलीच दुःख उराशी घेऊन कवटाळून बसतो आणि अक्षरशः ती दुःख घेऊन रडत असतो. पण आपण हे जरूर ह्याचा अभ्यास करावा, की जगामध्ये आपल्यापेक्षा अत्यंत दुःखी माणसं आहेत, जी आपल्यापेक्षा जास्त दुःख भोगतायत. आपल्याला खूप चांगलं ठेवलंय महाराजांनी,
आपल्याला आपल्या सद्गुरूंनी खूप चांगलं ठेवलंय. खरा प्रामाणिक विचार केला तर आपल्याला जरूर कळेल. हां, जिथे खरोखरीच अशी परिस्थिती उत्पन्न झाली आहे, की जिथे खरंच चिंता आणि काळजी उत्पन्न झाली आहे, त्यावेळेला महाराजांनी सांगितलेलं हे लक्षात ठेवायचं, की न सोडावा धीर, मागे उभा रघुवीर. आपला रामराया आहे ना, सगळं त्याला सांगून ठेवायचं. जे काही आहे ते महाराजांच्या कानावर घालायचं. जे काही आहे ते भगवंताच्या कानावर घालायचं, की महाराज हे भगवंता, मी ह्या परिस्थितीतून चाललेलो आहे. मला जगण्याचं बळ द्या. म्हणजे काय होतं, की एका अशा अवस्थेमध्ये आपल्याला जगता येतं, की ठीक आहे, कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये जरी ते चिंतेचं थोडंसं एक टोक ज्याला म्हणतो ते जरी आपल्याला टोचत असलं ना, तरी सुद्धा कुठेतरी ह्या भावनेनी राहता येतं, की नाही महाराज आहेत. नाही माझा भगवंत आहे. तो मला असं नाही ठेवणार. मला तो बाहेर काढेल ह्याच्यातनं. आणि मग ती जी श्रद्धा आहे, ती जी निष्ठा आहे, ती खरोखरीच आपल्याला त्या अडचणीतनं आणि प्रसंगातनं बाहेर काढते. आणि मग आपल्याला लक्षात येतं कालांतराने, की आपण काय मोठ्या प्रसंगातनं बाहेर पडलो आणि काय महाराजांनी आपल्याला फुलासारखं सांभाळलं. आणि म्हणून महाराज म्हणतात, की आजपासनं काळजी करण्याचं सोडून द्या. जे काही आहे ते सगळं भगवंतापाशी लावा. हवे नकोपणा टाकून द्या. राम करता ही भावना ठेवायची. सगळं काही आपलं सुख-दुःख रामाला सांगायचं. जे काही सुख-दुःख आहे भगवंताला सांगायचं. देहभोगांना कंटाळायचं नाही. देहाचे भोग देहाचे माथी. मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाहीये. निर्भय व्हायला लागतं आपल्याला. आणि त्याच्यासाठी आपली जबरदस्त श्रद्धा पाहिजे. आपली श्रद्धा डळमळीत झाली, मग सुस्थितीमध्ये असताना जी श्रद्धा दाखवली त्याचा काय उपयोग आहे? जेव्हा दुःखाची परिस्थिती उत्पन्न होईल त्यावेळेला सुद्धा माझे महाराज माझ्या बरोबर आहेत, माझा भगवंत माझ्या बरोबर आहे, ही श्रद्धा जबरदस्त मनामध्ये पाहिजे. अशा वेळेला वाटेल तो प्रसंग आला तरी जर नामाला सोडलं नाही, उपासनेला सोडलं नाही, साधन मार्ग जर खरोखरी अशा भावनेने करत गेलो, की ठीक आहे काळजीचा प्रसंग आहे पण आहेत महाराज आहेत, ते पाहतील, ही जर भावना मनामध्ये ठेवली, थोडं दुःख सहन केलं, तर आहे त्या परिस्थितीमध्ये भगवंत हात देतो, परमात्मा हात देतो. त्यामुळे असलं तर असू दे, नसेल तर नसू दे, थोडंसं अशा भावनेने राहिलं, की हळूहळू ते काळजी आपल्यापासनं दूर व्हायला लागते. थोडे निर्धास्त होतो आपण आणि हे भगवंताच्या स्मरणामध्ये साधतं. अशा निष्ठेने जो राहील त्याला परमात्मा सही सलामत त्याच्या अडचणीतनं बाहेर काढेल. आणि म्हणून महाराज म्हणतात, की तुम्ही नामाला चिकटून राहा. महाराज सांगतात ना, की जिथे नाम तिथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. म्हणून जो माणूस नामाला चिकटला, जो माणूस भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिला, ज्या माणसाने भगवंताचं स्मरण ठेवलं, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, त्याच्या इथे माझी वस्ती आहे असं महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याच्या मागे पुढे मी उभा आहे असं महाराज सांगतात. हे सगळं जाणवतं पहा आपल्याला. आपण जेव्हा अस्वस्थ असतो, जेव्हा आपण काळजीमध्ये असतो, जेव्हा आपण एखाद्या अडचणीतनं जात असतो, त्यावेळेला आपल्याला काही वेळेला अशी जाणीव होते, की अरे आत्ता महाराज माझ्या बहुतेक शेजारी उभे होते वाटतं, माझं ऐकून गेलेत महाराज. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही फक्त नाम घ्या, मी सगळं करतो ना तुमचं, तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा प्रपंच मी तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देईन. तुम्ही भगवंताच्या नामाला सोडू नका. आणि म्हणून महाराज सांगतात कळकळीने, की काळाचे जे 3 प्रकार आहेत, की एक कालचा म्हणजे भूतकाळ, एक आजचा म्हणजे वर्तमान काळ आणि उद्याचा म्हणजे भविष्यकाळ. जे होऊन गेलं भूतकाळामध्ये त्याची आठवण करू नका. महाराज सांगतात, की गत स्मृती ज्या आहेत, जे मागे होऊन गेलेलं आहे, तर विवेकाने त्याची विस्मृती पाडता येते. आपण जर सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली, आपण काय करतो, मागे घडून गेलेल्या घटना रोज त्याची मनातल्या मनात उजळणी करत राहतो. तेव्हा असं घडलं, तेव्हा असं झालं, तेव्हा माझ्या मनाविरुद्ध झालं, मला हे मिळायला हवं होतं, त्यावेळेला ते मिळालं नाही, त्यावेळेला अमुक अमुक एक व्यक्ती माझ्याशी असं वागली, माझं त्याच्यामुळे फार नुकसान झालं, असं झालं, तसं झालं. फार आपण भूतकाळामधल्या सर्व गोष्टींची नाहक स्वतःला त्रास देत असतो, आठवण करून घेतो आणि त्रास देतो. रोज ही आठवण करत असतो. हे अगदी नैसर्गिकरित्या घडतं. महाराज सांगतात, की हे बंद करायला हवं. सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायची आणि ज्या ज्या वेळेला गत आयुष्यामध्ये घडलेल्या
दुःखद जाणीवांची आठवण होईल ना, त्यावेळेला महाराजांना आठवायचं, भगवंताला आठवायचं आणि सांगायचं की महाराज माझ्या मनामध्ये हे आणूच नका. ती विस्मृतीमध्ये आपल्याला ते घालवायचे. दुसरं, मागची जशी आठवण करायची नाही, जे गेलं आपल्या हातनं, जे निसटलं त्याचं दुःख करायचं नाही. तसं भविष्य काळाविषयीची चिंता आणि काळजी पण करायची नाही. कारण उद्या काय घडणार आहे, नियतीच्या पोटामध्ये काय दडलेलं आहे, हे आज आपल्याला माहिती नाही. प्रारब्ध योगाने आपल्या वाट्याला काय येणार आहे हे माहिती नाही. पण आपल्या सद्गुरूंवर, महाराजांवर, भगवंतावर, परमेश्वरावर इतका विश्वास पाहिजे की वाटेल ते घडलं तरी महाराज आहेत, वाटेल ते घडलं तरी माझा सद्गुरू माझ्या पाठीमागे आहे, वाटेल ते घडलं तरी माझा भगवंत माझ्या पाठीमागे आहे. म्हणजे काय की उद्या जे काही घडणार आहे त्याची काळजी आपल्याला लागत नाही. मग शेवटी काय हातात शिल्लक राहतं तर वर्तमान काळ. म्हणजे काय की आज वर्तमानामध्ये जगा असं महाराज सांगतात. वर्तमानामध्ये आजच्या क्षणाला तुम्ही भगवंताची स्मृती राखा आणि देहानी कर्तव्याची जागृती, म्हणजे देहानी ते कर्तव्य करायचं, कर्तव्याची जागृती राखायची. आणि मग आपलं कर्तव्य पार पडल्यानंतर जे काही भविष्य काळामध्ये घडणार आहे ते घडू दे. म्हणून महाराज म्हणतात की काळजी न करता संसार करा. रामाला जे तुमच्या बाबतीत घडवायचं आहे ते राम घडवणारच आहे, तर तुम्ही काळजी करून काय उपयोग आहे. जे काही घडायचं आहे, जे काही भोग आपल्या वाट्याला येणार आहेत ते तसेही येणारच आहेत. ते कोणाला चुकलेत, कोणालाच नाही. मग महाराज सांगतात की तुम्ही मनाची अस्वस्थता ठेवून किंवा कष्टाने ते भोग भोगण्यापेक्षा आनंदाने भोगा. आनंद म्हणजे काय, ती काही विकृत अवस्था नाही. आनंद म्हणजे अशा आहे नाही की अरे भोग आपले भोगले जात आहेत ना, म्हणजे महाराज माझ्यावर जणू काही कृपाच करतायत. कारण माझ्या चुकीच्या कर्मातनं जो काही प्रारब्ध भोग माझ्या वाट्याला आलेला आहे, ते आज जे काही चुकीचं कर्म केल्यामुळे जे काही फळ माझ्या वाट्याला आलंय आणि जे काही मला भोगायला लागतंय, ते जर भगवंताच्या साक्षीनी आणि भगवंताच्या उपासनेचं फळ सद्गुरूंच्या कृपेने मला प्राप्त होऊन जो काही प्रारब्ध भोग आज मी भोगतो आहे, तर त्याचा आनंद आपल्याला व्हायला पाहिजे. बँकेचं कर्ज जसं फिटत जातं त्यावेळेला जसा आपल्याला आनंद होतो तसा आपल्याला आनंद व्हायला पाहिजे असं महाराज सांगतात. आणि म्हणून जो काही प्रपंच भगवंताने उत्पन्न केलेला आहे, ही सृष्टीच जर भगवंताने उत्पन्न केलेली आहे, तर जे जे काही आघात आपल्यावर होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवून द्यायचे, ते तुझंय म्हणायचं. आपण मनाने स्वतंत्र राहायचं. हे अवघड आहे, हे सोपं नाहीये. पण आपण त्याचा अभ्यास करू शकतो आणि प्रयत्नपूर्वक तसं करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपली शांती का बिघडते, कारण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळत नाही आणि जे आपल्याला नको आहे तेच आपल्यापाशी येऊन थांबतं. मग आपली शांती बिघडते, आपल्याला एक प्रकारची अस्वस्थता येते. म्हणजे मला एखादी गोष्ट हवी आहे किंवा मला एखादी गोष्ट अमुक एक पद्धतीने घडावी असं वाटतंय, पण ते घडत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जे मला अजिबात नको आहे, हे माझ्या वाट्याला येऊ नये, हे माझ्या बाबतीत घडू नये असं जे वाटत असतं तेच बरोबर घडतं. हीच नियती आहे, हेच प्रारब्ध असतं. मग दोन्हीपैकी जर आपल्या हातामध्ये काही नाही, तर मग आपण दुःख का करायचं, का त्याची काळजी व्हायची, का त्याची चिंता करायची. त्याच्यामुळे रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही भावना ठेवायची आणि जगत असताना काळजी करायची नाही. ती सगळी भगवंतावर सोपवून द्यायची. म्हणजे प्रपंच कसा करायचा, तो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने करायचा. पवित्र आचार आणि विचार ह्यांना साक्षी ठेवून करायचं. कर्तव्याला चुकायचं नाही. अतिशय आनंदाने ती कर्तव्य करायची. उगीच तडफड करून, आदळआपट करून ती कर्तव्य करायची नाहीत. त्याने भगवंताला ते आवडत नाही, महाराजांना ते आवडत नाही. जे कर्तव्य आपल्या वाट्याला आलेले आहे ते अत्यंत मनापासून करायचं. देह हा कर्तव्यासाठी झिजवायचा. ज्या ज्या व्यक्तीबरोबर आपलं जे जे काही कर्तव्य आहे ते उत्तम पद्धतीने पार पाडायचं, म्हणजे आपल्याला महाराजांच्या पुढे उभं राहायला आपल्याला ते येतं. आणि हे सगळं करत असताना
आपला प्रपंच करत असताना, आपल्या प्रापंचिक सर्व गोष्टी करत असताना आपलं मन भगवंतापाशी स्वतंत्र राखायचं. आपलं मन भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवायचं. आपण सुस्थितीतलं नामस्मरण, मग त्याच्यानंतर संकटकाळी होणारं नामस्मरण, ह्याही पायऱ्या ओलांडून भगवंतासाठीच भगवंताचं नामस्मरण ह्या ठिकाणी आपल्याला पोचायचंय. तो अभ्यास करायचा. भगवंताच्यावर निरपेक्ष भावनेने प्रेम करायचं. आणि हे महाराजांना अत्यंत आवडतं आणि महाराजांना, सद्गुरूंना आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे. हे आज आपण सगळं महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित हा जो चिंतनाचा विषय होता की देहानी कर्तव्य करावं आणि मनानी भगवंताचं अनुसंधान ठेवावं, ह्यावर आज आपण चिंतन केलं. पुढच्या भागामध्ये आपण महाराजांचा नवीन एक विचार घेऊन महाराजांच्या तत्वज्ञानाच्या आधाराने आपण पुढच्या भागामध्ये चिंतन करूया. तोपर्यंत वाणीला विराम देतो. जय श्रीराम.